जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. सरकारी स्पर्धा या आपल्या YouTube चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकूण 100 प्रश्न आणि हे 100 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे हे 100 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या 100 प्रश्नापैकी तुमचे सर्वात शेवटी किती प्रश्न बरोबर येते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. जर तुम्ही सरकारी स्पर्धा या YouTube चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे, तर इथून तुम्ही सुरुवात करा शेवटपर्यंत. सर्वात शेवटी आपण 2 प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. बघा प्रश्न काय आहेत. पहिला, जगातील सर्वात उंचीवरील दुर्बीण वेधशाळा कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए टोकियो. प्रश्न 2, एखादा निरीक्षक ताऱ्यांना क्षितिजापासून लंबवत उगवताना पाहत असेल तर तो कोठे स्थित असतो? तर तो विषुववृत्तावर स्थित असतो. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. पुढील प्रश्न 3, अरवली पर्वतरांगेचे अंदाजे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक ए 770 दशलक्ष वर्ष इतके अंदाजे वय आहेत. प्रश्न 4, तेल साठ्याच्या दृष्टीने अत्यंत संभाव्य असलेला रावा अपघात खंड कोठे स्थित आहे? तर कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये. ऑप्शन सी. प्रश्न 5, पृथ्वीचे वय मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन सी युरेनियन पद्धत. प्रश्न 6, सर्वोत्तम दर्जाचा संगमरवर कोठे आढळतो? ऑप्शन सी मकराना. पुढील प्रश्न 7, उच्च दाब क्षेत्रातून भूमध्य रेषेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक सी व्यापारिक वारे. प्रश्न 8, जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. प्रश्न 9, खालीलपैकी कोणता प्रदेश लोखंड खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन बी छोटा नागपूर पठार. प्रश्न 10, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर ऑप्शन क्रमांक डी तापी. प्रश्न 11, खालीलपैकी जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? ऑप्शन बी कोयना. प्रश्न 12, हल्दिया बंदरातून मुख्यतः कोणत्या वस्तूची आयात केली जाते? ऑप्शन सी पेट्रोलियम पदार्थ. प्रश्न 13, भारतातील सर्वात प्राचीन वलित पर्वतरांग कोणते आहे? ऑप्शन डी अरावली. प्रश्न 14, भारतातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र कोणते आहे? ऑप्शन सी झरिया. प्रश्न 15, भारतात खारफुटी वनस्पती मोठ्या प्रमाणात कुठे आढळते? ऑप्शन बी सुंदरबन. प्रश्न 16, भारतातील पहिले जैवमंडल राखीव क्षेत्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सी नीलगिरी. प्रश्न 17, ग्रँड बँक कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक सी अटलांटिक महासागर. प्रश्न क्रमांक 18, प्राचीन भारतीय भौगोलिक मान्यतेनुसार भारतवर्ष पूर्वी कोणत्या द्वीपाचा भाग मानला जात होता? तर ऑप्शन क्रमांक सी जम्बूद्वीप. प्रश्न 19, 1992 ते 1993 मध्ये कोणत्या पिकाचे उत्पादन इतके भरघोस झाले की त्याला विक्रम मानले गेले? तर ऑप्शन क्रमांक सी डाळी. प्रश्न 20, नवेली तापविद्युत केंद्रासाठी इंधन म्हणून कोणत्या प्रकारचा कोळसा वापरला जातो? ऑप्शन सी लिग्नाइट म्हणजेच तृतीयक कोळसा.
प्रश्न 21. भारतातील सर्वात कमी पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक ए जैसलमेर. प्रश्न 22 आहे. भारतात लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने सर्वात विरळ प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेश. प्रश्न 23. माउंट एव्हरेस्ट पर्वत कोणत्या दोन देशाच्या सीमेवर आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी नेपाळ व चीन. प्रश्न 24. सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH7 जुना क्रमांक कुठून कुठपर्यंत आहे? ऑप्शन बी वाराणसी ते कन्याकुमारी. प्रश्न 25. राजस्थानातील इंदिरा गांधी कालवा कोणत्या नदीतून काढण्यात आला आहे? ऑप्शन सी सतलज. प्रश्न 26. भारतातील कोणत्या राज्यात लिंगानुपातात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे? ऑप्शन क्रमांक बी छत्तीसगड. प्रश्न 27. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? तर ऑप्शन सी कावेरी. प्रश्न 28. भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे विभाग कोणता आहे? पर्याय डी उत्तर रेल्वे. प्रश्न 29. सारगासो समुद्र कोठे स्थित आहे? ऑप्शन सी अटलांटिक महासागर. प्रश्न 30. खालीलपैकी कोणते बागायती पीक नाही? तर ऑप्शन डी तांदूळ. प्रश्न 31. खालीलपैकी कोणती गायची विदेशी जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक डी साहिवाल. प्रश्न 32. खालीलपैकी कोणती शेळीची जात नाही? तर मेवाती. ऑप्शन डी. प्रश्न 33. दुधाचा रंग किंचित पिवळसर का असतो? तर ऑप्शन क्रमांक सी कॅरोटीनमुळे. प्रश्न 34. खालीलपैकी कोणत्या पिकाची शेती केवळ उत्तर गोलार्धात मर्यादित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी साखर बीट. प्रश्न आहे 35. कोटवार पठार कोणत्या देशात स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी पाकिस्तान या देशामध्ये. प्रश्न आहे 36. आतापर्यंत कोणती पंचवार्षिक योजना पूर्णपणे अपयशी मानली जाते? तर तृतीय योजना. ऑप्शन सी योग्य उत्तर. प्रश्न आहे 37. कोणत्या उद्योगात गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो? ऑप्शन सी रासायनिक उद्योग. प्रश्न 38. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहेत? पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. प्रश्न 39. ज्वालामुखी पर्वत माउंट सेंट हेलेन्स कुठे स्थित आहे? हेलेन्स. माउंट सेंट हेलेन्स. संयुक्त राज्य अमेरिका. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 40. सौरमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बुध. प्रश्न आहे 41. भारतातील सर्वात मोठे पोत प्रांगण म्हणजे शिपयार्ड कोठे आहेत? तर ऑप्शन बी कोची या ठिकाणी. प्रश्न 42. मानसरोवर जवळ कोणत्या नदीचे उगमस्थान आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्र. पुढील प्रश्न आहेत. प्रश्न 43. बॅरोमीटरचा दाब अचानक कमी झाल्यास कोणती परिस्थिती दर्शवली जाते? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वादळी हवामान. प्रश्न 44 आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला तारा कोणता आहे? तर पृथ्वीच्या सर्वात जवळ आहेत ऑप्शन क्रमांक सी सूर्य. पुढील प्रश्न 45. उत्तर प्रदेशातील सर्वात लांब कालवा कोणता आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शारदा कालवा. प्रश्न आहे 46.
खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सर्वात मोठा ग्रह आहे ऑप्शन क्रमांक डी, गुरु. त्यालाच आपण बृहस्पती सुद्धा म्हणू शकतो. प्रश्न आहे 47. सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर ऑप्शन क्रमांक ए, टोकियो. प्रश्न 48. पेंग्विन पक्षी मुख्यतः कोठे आढळतो? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अंटार्क्टिका. पुढील प्रश्न 49. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणते आहे? तर सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली पर्वतरांग आहेत. आपण पहिलाच प्रश्न बघितलेला आहे. प्रश्न आहेत 50. इंग्रजांनी भारतात पहिला कारखाना फॅक्टरी कोठे स्थापन केला? तर सुरत या ठिकाणी इंग्रजांनी भारतात पहिला कारखाना सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न आहेत 51. भारतीय संगीताचा आदिग्रंथ कोणता मानला जातो? तर सामवेद. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 52. रिलायन्स जिओ मधील जिओचे पूर्ण रूप काय आहेत? तर जिओचे फुल फॉर्म आहेत ऑप्शन क्रमांक बी, जॉईंट इम्प्लिमेंटेशन ऑपॉर्च्युनिटीज. पुढील प्रश्न 53. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इंडिका हा ग्रंथ लिहिला आहे मॅगस्थनीज. प्रश्न 54. उत्तर प्रदेशाच्या राजचिन्हात वर्तुळाच्या आत किती मासे आहेत? तर उत्तर प्रदेशाच्या राजचिन्हामध्ये एकूण 2 मासे आहेत. ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. प्रश्न 55. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची विधानसभा आहे? तर दिल्ली या केंद्रशासितांना स्वतःची विधानसभा आहे. ऑप्शन सी प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 56. सोमपूर महावीरांची निर्मिती कोणी केली? तर सोमपूर या महावीरांची निर्मिती धर्मपाल यांनी केली. ऑप्शन बी. 57. मार्श गॅस म्हणून कोणता वायू ओळखला जातो? तर मिथेन. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. प्रश्न 48. गुरु नानक देव यांचा जन्म कुठे झाला? तर तलवंडी या ठिकाणी झालेला आहे. ननकाना साहेब. प्रश्न 59. आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर आग्रा या शहराची स्थापना सिकंदर लोधी यांनी केलेली आहे. ऑप्शन सी. प्रश्न 60. 1757 मधील प्लासीचे युद्ध कोणामध्ये झाले? तर सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये 1757 प्लासीचे युद्ध झालेले आहेत. ऑप्शन बी राईट आन्सर. प्रश्न 61. काकोरी हे ठिकाण कोठे आहेत? तर काकोरी हे ठिकाण लखनौ जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन सी. प्रश्न 62. काकोरी ट्रेन दरोड्यात किती रुपये लुटले गेले होते? तर 4601 रुपया. प्रश्न 63. भारतात सर्वाधिक कोळसा कोणत्या राज्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक सी झारखंड या राज्यामध्ये. प्रश्न 64. भारताचा तृतीय हिंदचा पोपट म्हणून कोणाला ओळखले जाते? तर अमीर खुसरो यांना तृतीय हिंद म्हणून ओळखले जाते. प्रश्न आवडत असेल प्रश्नांना लाईक करा. प्रश्न 65. भारतात सर्वाधिक चांदीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान. प्रश्न 66. इंग्रजांचा पहिला संघर्ष कोणत्या मुघल शासकाशी झाला होता? तर ऑप्शन क्रमांक बी औरंगजेबाशी. प्रश्न 67. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे किती टक्के आहेत? तर 2.4 इतके टक्के आहेत. ऑप्शन बी. प्रश्न 68. रावणाच्या वडिलांचे नाव काय होते? तर रावणाच्या वडिलांचे नाव होते विश्रवा. ऑप्शन सी. प्रश्न 69. महावीर स्वामी यांचे मूळ नाव काय होते? महावीर स्वामी यांचे मूळ नाव होते वर्धमान. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 70. काळे सोने म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न तुम्ही चुकवू शकतात. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पेट्रोलियम. प्रश्न 71. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे?
तर नवा रायपूर ही छत्तीसगड राज्याची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला? तर बौद्ध धर्म. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 73. ड्युरंड चषक किंवा ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन सी. पुढील प्रश्न प्रश्न 74. एटीएम चे पूर्ण रूप काय आहेत? तर ऑटोमॅटिक टेलर मशीन. ऑप्शन क्रमांक एक बी या प्रश्नाचं ऑटोमॅटेड टेलर मशीन. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न 75. चीनची राजधानी कोणत्या आहेत? तर चीनची राजधानी आहेत बीजिंग. ऑप्शन बी. प्रश्न 76. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहराजवळ रेखांशावर आधारित आहेत? तर नैनी जे प्रयागराज जवळ आहेत या ठिकाणावरून शहराची प्रमाणवेळ ठरवण्यात येते. प्रश्न 77. शून्याचा शोध कोणी लावला? तर शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावला. ऑप्शन बी राईट आन्सर. प्रश्न 78. अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या राज्यात आहेत? हा प्रश्न तुम्ही 100% देऊ शकता. तर हा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. प्रश्न 79. भारताचे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचा कार्यकाळ कोणता होता? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1984 ते 1989. प्रश्न 80. अभिनेते अनुपम खेर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर अनुपम पुष्करनाथ खेर. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. प्रश्न 81. विद्युत बल्ब मधील फिलामेंट कोणत्या धातूचे बनलेले असते? ऑप्शन सी टंगस्टन. प्रश्न 82. पाऱ्याचा प्रमुख धातू कोणता आहे? तर सिनेबार. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. प्रश्न 83. विद्युत प्रवाहाचे मापन कोणत्या एककात केले जाते? तर एम्पियर. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 84. नोबल वायू म्हणून कोणता वायू ओळखला जातो? तर हेलियम या वायूला नोबेल वायू सुद्धा ओळखण्यात येतो. प्रश्न 85. सर्वोत्कृष्ट दर्जाचा कोळसा कोणता मानला जातो? तर अँथ्रासाइड. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर. प्रश्न 86. पाण्याचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते मानले जाते? तर पावसाचे पाणी. ऑप्शन डी. प्रश्न 87. सर्वात कठीण धातू कोणती मानली जाते? तर टंगस्टन. ऑप्शन सी. प्रश्न 88. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर सर्वात कठीण पदार्थ आहेत हिरा. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. प्रश्न 89. सर्वात हलका धातू कोणता आहे? हलका धातू लिथियम आहेत. ऑप्शन डी राईट आन्सर. प्रश्न 90. सर्वात जड धातू कोणता आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ओसेनियम. ओसेनियम. पुढील प्रश्न प्रश्न 91. अंतर मोजण्याचे सर्वात मोठे एकक कोणते आहेत? तर अंतर मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहेत किलोमीटर. पर्याय ए. प्रश्न 92. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघानुसार एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रकाश निर्वातात एका वर्षात पार करतो म्हणजेच ते अंतर असते प्रकाश वर्ष. प्रश्न 93. नेत्रदानामध्ये डोळ्याचा कोणता भाग वापरला जातो? नेत्रदानामध्ये कॉर्निया. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 94. मासे श्वसन कोणत्या अवयवाच्या साहाय्याने करतात? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी गलफडे किंवा कल्ले. मी प्रश्न 95. जैन ग्रंथानुसार रावणाचा वध कोणी केला? ऑप्शन क्रमांक डी लक्ष्मण. प्रश्न 96. भारतात पौवी एकता सप्ताह कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये.
प्रश्न 97. मराठा लाईट इन्फ्रंटे ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक बी 1768 मध्ये. प्रश्न आहे 98. प्रकाश विद्युत प्रभाव म्हणजेच फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट या नियमाचे प्रतिपादन कोणत्या जर्मन वैज्ञानिकांनी केले होते? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक सी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केले होते. पर्याय सी राईट आन्सर. प्रश्न आहे 99. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 100. तुतुकुडीन बंदर कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी.